तर सो हे गाईस, मला मम्मी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज मी भारतनगरला आलेली आहे आणि त्यांची रस्त्याची परिस्थिती बघून माझं फार मनात दुःख वाटलं मला की मी कशी तरी आले एका पाय टाकून चिखलामध्ये. परंतु आता इथे एक निधन झालेलं आहे. प्रत्येक टायमाला असंच होतं. ह्या सरकारला मला फक्त ह्याद्वारे सांगायचं, चॅनलद्वारे, की तुम्हाला जर म्हणजे तुम्हाला वाटत असेल की आम्ही खोटं बोलतोय तर तुम्ही तुमच्या डोळ्याने ह्या यूट्यूबमध्ये, ह्या चॅनलमध्ये तुम्ही ही परिस्थिती बघू शकता. मित्रांनो बघा, एवढे मोठे आज शहर आपलं पालघर जिल्हा म्हणतात आणि मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी सांगितलं की रस्ते सगळे भारत स्वच्छ पाहिजे मला. तर हे बघा, स्वच्छ भारत याचं नाव आहे का? म्हणून मला तुम्हाला हे दाखवायचं आहे की हे बघा, जिवंत माणसं तर कसे तरी चालतात, पण आता ह्या खांद्यावर न्यायचे ह्या माणसाला या खड्ड्यातून कसे चालतील? प्रत्येक टायमाला अशी धांदल उडते यांची. म्हणून आज मला तुम्हाला हा पाऊल उचलावा लागला आणि तुम्हाला सांगावं लागलं आपल्या सरकारला की बघा ह्या देशातली गंभीर परिस्थिती. आणि मित्रांनो, आज आपला जिल्हा आहे, हे बघा, एवढे लोक इकडचे निवडून जातात पण ही परिस्थिती त्यांना हाती घेता येत नाही. लवकरात लवकर ह्या गल्ल्या आणि रोड करून देता येत नाहीत त्यांना. तर बघा, तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघू शकता. मी तर आज ते प्रेत आणलं नाही, फक्त त्याचं ते तयार केलेलं तुम्हाला दाखवलं आहे. तर पाऊस तर निसर्ग तर पडणार आहे. तुम्ही म्हणता की निसर्ग पडतो, निसर्गाचा याच्यात काही दोष नाही, निसर्गाला पडू द्या. परंतु हे गल्ल्या आणि हे गल्ल्या लवकरात लवकर करून द्यावा म्हणून अशी मी बिन तुम्हाला विनंती करते. दाखवते पुढचा पण रोड तुम्हाला. मित्रांनो, इथे एक प्रेत झालेला आहे आणि हा रस्त्याचे असे हाल असल्यामुळे ते खांद्यावर घेऊन जायचं कसं रोडपर्यंत, फार मोठी अधोगती आहे. आणि आपल्या सरकारने आपल्याला पाणी, रस्ते सर्व काही सांगतात की सर्व नागरिकासाठी सोयीसुविधा करून देऊ, परंतु बघा तुमच्या डोळ्याने ही कशी हाल आहे. तर हे बघा, हा रोड कच्चे रोड आहेत अजून. हे लोक 2005 पासून ह्या एरियाचे रहिवासी आहेत. हा एरिया आहे भारतनगर, बोईसर, राणी शिगाव रोड, जिल्हा पालघरमध्ये हे एरिया येतोय. तर बघा, अजूनही हे अधोगती आपली पूर्ण सरकारने रोड करून दिलेले नाही. ह्या लोकांचे फार मोठे इथे हाल होत आहेत. तर ग्रामपंचायतने लवकरात लवकर यांचं दखल घेऊन यांना रोड करून द्यावा, जेणेकरून प्रेत घेऊन तरी, दुःखद निधन झाल्यामुळे प्रेत घेऊन तरी मेन रोडपर्यंत जाता येईल. पर्यंत ॲम्ब्युलन्स येत नाही, एकही गाडी येत नाही, टेम्पो येत नाही, खांद्यावर न्यायचं कसे? तर फार मोठा ह्या भारतनगरला विलंब लागलेला आहे. तुम्ही निधन झालेलं आहे तर त्यांना बघण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. तर येताना तर खूप समस्या होत्या. पाऊस एवढा पडतोय सकाळपासून आणि एवढा रस्ता पण भयंकर झाला हा, का इथला रस्ता ग्रामपंचायतवाल्यांनी कधी बनवलाच नाही. 2005 पासून हे इकडचे स्थायिक आहेत, इथे राहायला नवीन वस्ती झाल्यापासून यांनी आतापर्यंत सरकारने यांना कुठल्याही गोष्टीचा लाभ दिला नाही. इथे अंधार एवढा आहे की इथे लाईटीची सोय नाही मिळत. ग्रामपंचायतने इथे लाईटी लावून द्यावा, परत रस्त्यांचं काम करायला पाहिजे. बरेच लोक इथे जेव्हा वारतात तेव्हा एवढी समस्या असते का लोकांना इथपर्यंत ॲम्ब्युलन्स मागवता येत नाही आणि घरापासून रोड खूपच लांब आहे. त्या खड्डे असल्यामुळे लोकांचे पाय पूर्ण अशा मातीमध्ये जातात आणि त्यांना चालता येत नाही. तर ते प्रेत कसं न्यावं त्यांनी? मग माझी एवढीच विनंती आहे की सरकारला, ग्रामपंचायतला, की जेणेकरून त्यांनी रस्त्याचं काम लवकरात लवकर चालू करावे, ही मी त्यांना विनंती करते. मित्रांनो, आम्ही इथं एवढं वर्षानं जुनं माणसं आहेत. आम्हाला इथं घर बनवलेलं आहेत. आम्हाला इथं खड्डे बिड्डे आहेत. पोरं शाळेत बिळेत जातात, एकदम चिखलानं माखून येतात. आमचे म्हातारे आहेत, ते लोक बी तडून पडून येतात. तर आम्ही सगळ्यांना ग्रामपंचायतला आम्ही फॉर्मसुद्धा भरलेले आहेत की रस्ता बनवायला. सगळे घेऊन जातात, आमचे रस्ता होत नाही आहे. आम्ही एवढं वर्ष रहिवासी जुनं माणसं आहेत तिथं. वोटिंग घ्यायला बरोबर वोटिंग घ्यायला आणि काही असायला बरोबर आमची साईन आम्हाला फॉर्म भरा, हे भरा म्हणतात. आणि अशा टायमात आम्हाला इथं समोर आमची मय्यत बी आहे. तर जे पाऊस येते, चिखल आहे, तर ते जाणार कसं? माणसं बी येतील तर धडाधड पडायला लागल्यात चिखल्यात, खड्ड्यामध्ये. तुम्ही हे आमचे करून द्या लवकरच लवकर. मला सुद्धा
बघा कसं चालायचं. हे बघा मित्रांनो, तिकडनं मला येता नाही आलं. लोक आता ते प्रेत घेऊन कसं चालणार आहे तुम्ही बघा. आणि जाणून बुजून मी तुम्हाला जाणीवपूर्वक दाखवत आहे की अवस्था आहे शहरामध्ये. बोईसर शहरामध्ये लोक बॅनर लावतात लाखो लाखो रुपयाचे स्वतः. रस्त्यामध्ये काय सुविधा कसे जाता तुम्ही एका रोज कसं जातात येतात एवढ्या वर्षानं. तुझा तर जन्म इकडचाच आहे. हा कधी करून दिला का ग्रामपंचायतनं रोड? हां, अशा प्रकारे राहावं लागतं इथे. तुम्ही रस्ता बघू शकता. सरकारचं काम आहे यांना सगळ्या सुविधा देण्याचं. हे बघा इथपर्यंत मी आली तुम्हाला दाखवते. आणि बघा इथून ट्रेक घेऊन जायचं आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत तर किती ते लोक पडतील. मला चालता नाही आलं तर हे बघा ह्या गल्लीतून ट्रेक जाणार आहे किंवा मागच्या गल्लीतून जाणार आहे. दोन्ही गल्ल्या अशाच आहेत. तर बघा तुम्ही काहीतरी ह्या गव्हर्नमेंटला सरकारला आपल्या कळायला पाहिजे की लोकवस्ती कशी असली पाहिजे. आपला भारत स्वच्छ कसा दिसला पाहिजे. हा मेन रोड आहे. हा मेन रोड आहे. इथे बघा ह्या खांब्यावर लाईट सुद्धा नाही मिळत. इकडने लोक कसे येतात अर्ध्या रात्री बेरात्री. कसे लहान लहान पोरं वगैरे जातात शाळेमधून आणि आटतं. आणि मित्रांनो, आता जर पावसाळ्याचं हेच जर पाणी पिलं प्रत्येकाची मशीन आरूची मशीन लावायची ताकद नाही. रोड असा आहे. आणि जर हे बोरिंगचं पाणी पिऊन सनी त्यांची हालत आणि त्यांचं फार मोठं शरीराचं नुकसान होत आहे. त्यांचे लहान लहान मुलं आहेत तर तेच पाणी पितात. इथे नळाची पण सोय नाही, योजना केली नाही. नळात पाणी नाही आहे, लाईट नाही आणि रस्ताही नाही. तिन्ही गोष्टीपासून हे लोक वंचित आहेत. तर तुम्ही नक्कीच या चॅनलद्वारे सगळेजण बघू शकता की लोकांचं कसं हे लोक कसे म्हणजे दिवस कसे काढतात. बघा इथे तुम्ही बघू शकता. इथे निधन झालेलं आहे ते आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही. हे बघा समोर गर्दी दिसते आहे तुम्हाला. तर मित्रांनो, तुम्हाला आम्ही जे निधन झालेलं ते नाही दाखवू शकत. हे बरे वाटत नाही. परंतु त्यांची जाण्याची जी गैरसोय आहे ती आम्हाला तुम्हाला समजून सांगायची. हे बघा तुम्ही बघू शकता. हा बघा हे प्रेत चाललेलं आहे. बघा हा रस्ता बघा तुम्ही कसा भयंकर आहे. हे दृश्य बघण्यासारखं नाही. हे बघा शहरामध्ये हे बघा ह्या बोईसर सारख्या शहरामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये अशी अवस्था आहे. प्रेत मित्रांनो बघा ही अवस्था त्यांची कशी आहे. मग कसं न्यायचं तर बघा तुम्ही नक्कीच याच्यावर गहिरपणे विचार करा. आणि ह्या लोकांना लवकरात लवकर न्याय मिळून द्या. हा रोड बनवला गेला पाहिजे. बघा ही अवस्था देखवत नाही, आम्हाला बघवत नाही. चालायचं कसं हे बघा तुम्ही बघू शकता. या पाण्यामधून बघा कसं जायचं. जर इथे प्रेत एखादं घडलं तर कसं काय जायचं. तुम्ही निधन पावल्यानंतर त्याची अवस्था बघा कशी. लवकरात लवकर आमची विनंती आहे की ग्रामपंचायतने लवकरात लवकर हा रस्ता बनवून देण्यात यावा. परत मला जय भीम. मित्रांनो, मी आज भारतनगर या ठिकाणी एक प्रेत मौत झाल्यामुळे मी तिकडे त्या एरियामध्ये गेली. तर मित्रांनो, मी दृश्य बघितलं की रस्ताच नाहीये आणि ती अवस्था. हजारो लोक राहतात परंतु ग्रामपंचायतला ग्रामसेवक, इथे नगरसेवक तर नाहीये परंतु ग्रामसेवक आहे. कधी इकडे डोकावून बघत नाहीत. सरपंच असले तरी डोकावून बघत नाहीत. ही असे म्हणजे मतदान असलेला टायमाला मग तेव्हा मात्र गाड्या घेऊन येतात की आम्हालाच वोटिंग करा. ठीक आहे मित्रांनो, ज्याच्या हातात लाठी त्याची म्हैस हा पहिल्यापासूनच हे चालत आलेलं आहे. पण ज्यानी कोणी मोठा झाला, ज्यानी तो फायदा घेतला मित्रांनो, त्यांनी डोकावून बघत नाही. तो लोक कसल्या अवस्थेत राहतात, लोक कसे जातात. खांब्यावर लाईट नाही, पाणी नाही. मात्र एखाद्या नेत्याचा जर का वाढदिवस असला तर लाखो रुपयाचे बॅनर लागले जातात. एकही जागा सोडत नाहीत. पूर्ण होर्डिंग त्यांचेच बॅनर असतात. हे सीसीटीव्ही मध्ये सगळे कैद असतात, सांगायची गरज नाही. तुम्ही बघू शकता की बोईसर सारख्या ठिकाणी किती लोक वाढदिवसाच्या निमित्तानं बॅनर लावतात. ठीक आहे, सरकारचा पैसा आहे, तो पण पब्लिकचाच पैसा आहे. ते काही घरातून त्यांच्या काही एखाद्या नाक्यावर जाऊन काम करून तो पैसा कमावलेला नाही. बघा, तो पण पब्लिकचाच पैसा असतो. पण राज्य किती करतात नेते लोक.
मित्रांनो, माझ्या चॅनलद्वारे मी तुम्हाला सांगत आहे की अशा अवस्था सरकारने इथे ध्यान दिलं पाहिजे. इकडे लोक पाणीपट्टी भरतात, ज्याने भरतात, जे घरपट्ट्या भरतात, त्याचा पैसा तो जो काय आलेला असतो तो त्यांनी रस्ते, लाईट आणि पाण्याची सोय करून देण्याचा हा ग्रामपंचायतचा अधिकार आणि नेम असतो. मित्रांनो, त्या ग्रामसेवकचं कधी तोंडही पाहिलं जात नाही. तो एसी मध्ये बसतो आणि एसी मधूनच सगळं काही सांगतो. तर बघा, आज मी हे चॅनल जाणून बुजून तुम्हाला दाखवित आहे की हे लोकांची अवस्था कशी आहे. मी आज गेली, मी आता तर आले तिकडनं, मी फ्रेश झाली आणि मी परत तुम्हाला तो व्हिडिओ, काही लोक, काही आपले रोस्टर असतात ते सांगतात की मला मम्मीने असं म्हणजे मौतीचं का टाकलं. तर मित्रांनो, हे दृश्य यांना दाखवावं लागलं, कारण कधी ना कधी यांना लाज वाटल्याशिवाय राहणार नाही. मगाशी ते प्रेत घेऊन जाताना खांद्यावर एवढी मोठी तकलीफ झाली आणि आज शहर बोईसर स्टेशनवरनं ते फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर आहे आणि ती अवस्था बघा. तर खरंच अशा लोकांना धडा शिकवल्याशिवाय राहायचं नाही. आज तुम्ही मला कमेंट करून सांगा की त्या रोडाबद्दल मी बोलले. ग्रामपंचायतनी उद्या पाहणी करून त्याची दखल घेऊन त्यांनी तो रोड जर करून दिला तर पब्लिकसाठी बरे होईल. आणि ते जर मग मतदान आले, पुढे लोकसभा आली, विधानसभा आली, तर विधानसभेमध्ये ते गलोगलीला फिरतात, पण पावसाळ्यात त्यांची काय हालत आहे ते बघत नाहीत. तर नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे खरं आहे की खोटं आहे म्हणून. तर भेटूया मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये. मी समाजकार्य करणारी आहे आणि समाजकार्य पूर्ण समाजासाठी माझं चॅनल आहे. जिथं काही कोणी हे झालं असेल तिथे आम्ही धावून जातो. मित्रांनो, पण तुम्हाला कळविण्यात येत आहे की तुम्ही नक्कीच ह्या ग्रामपंचायतला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. आम्ही शहरामध्ये राहतोय, शहर आहे जवळ आणि अशी अवस्था आहे म्हणून लोकांच्या सोयी सुविधा भेटावा त्यांना. तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा बरोबर आहे की म्हणून. तर चला भेटूया आपण. जय भीम.